जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे बाबासाहेब देशमुखनी भाजपला पाठिंबा दिला का नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला नवीन असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची जागा देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली आहे आणि उपमुख्यमंत्र्याची जागा एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आणि आता 5 वर्षासाठी हीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर राहतील दोघे. आणि आणखीन सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची चर्चा चालू आहे, तर तीसुद्धा लवकरच कळेल आपल्याला. तर आपण त्याविषयी व्हिडिओ बनवून टाकू. त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण त्या महत्त्वाच्या बातमीकडे वळू. त्याआधी तुम्हाला कोणाला बघायचं होतं मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसलेलं ह्या तिघांपैकी, हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर सांगोला तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भाजपला पाठिंबा दिला का नाही, आपण ते आता पाहू. तर आणखी अशा कुठल्याच बातम्या आल्या नाहीत, म्हणजे आणखीन तरी त्यांनी भाजपला पाठिंबा केला नाही. जर केला तर मी व्हिडिओ बनवून सांगतो तुम्हाला. आणि तुम्हाला काय वाटते, ह्या तिघांपैकी आपल्या महाराष्ट्राला कोण चांगलं सांभाळेल, विकास करेल, मला कमेंटमध्ये